नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश सरस. मित्रांनो, आज आता आपण बघणार आहोत एमसीक्यू बेस क्वेश्चन्स. मित्रांनो, प्रीवियस इयर क्वेश्चन्स जो की 2020, 22, 23, 24, 25, जुलै 2024, जुलै 2025चं आत्ताच अपलोड आपण केलेलं आहे यूट्यूब चॅनलवर. तुम्ही संपूर्ण प्रीवियस इयर क्वेश्चन त्या ठिकाणी 2025चा आपण अपलोड केला आहे, तो काही त्या ठिकाणी आपण घेणार नाही आहोत. आणि मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट एमसीक्यू टाईप क्वेश्चन जो 4 मार्क्ससाठी क्वेश्चन, पहिला क्वेश्चन मधला जो 1 सेक्शन असतो मित्रांनो तो येणार आहे आणि तो 101% सांगतो. याच क्वेश्चन मधले तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन जसेच्या तसे मिळतील. ठीक आहे मित्रांनो, ओके. तर आपण चला लगेच आपण या ठिकाणी या सेशनला सुरू करूया. मित्रांनो बघा, थंबनेल लागलाय मॅथ्स 2 जिओमेट्री, दिस इज एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन्स. तर आपण स्टार्ट करूया मित्रांनो आजच्या सेशन. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, some questions and their alternatives answer are given, select the correct alternative. तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. ठीक ना, पहिला क्वेश्चन आहे, आउट ऑफ द फॉलोइंग व्हिच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. मित्रांनो, पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय बघा, जसं दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल्स, हा राईट अँगल ट्रायंगल्स आहे, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल्स. ओके, इन ट्रायंगल एबीसी सपोज याची व्हॅल्यू जर a असेल, याची व्हॅल्यू b असेल, सो लेंथ ऑफ BC इज इक्वल टू a, लेंथ ऑफ AB इज इक्वल टू BC, याची व्हॅल्यू जर c असेल, सो व्हॉट इज c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज अ पायथागोरस ट्रिपलेट. तर पायथागोरस ट्रिपलेट बघा मित्रांनो, 1 5 10 हा नाही आहे. ट्रिपलेट कोणता बरोबर आहे मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, 3 4 5 2 2 2 2 2 5 5 2. तर पायथागोरस ट्रिपलेट आहे, याचा ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर पहिला बघा मी काही इम्पॉर्टंट या ठिकाणी पायथागोरस ट्रिपलेट लिहून देतो मित्रांनो. या ठिकाणी लिहितो 3 4 5 हा एक ट्रिपलेट आहे, याचे डबल करा मित्रांनो 6 8 10, त्याचं पण डबल करा 12 16 20 हा पण ट्रिपलेट आहे. दुसरा ट्रिपलेट आहे मित्रांनो या ठिकाणी 7 24 25, त्याच्यानंतर आहे 9 15 17, सॉरी 8 15 17 आहे. ओके, त्याच्यानंतर आहे मित्रांनो 11 60 61, त्यानंतर आहे 1 2 3. ओके, 3 4 5 6 8 10 12 16 20 7 24 25 8 15 17 11 60 आणि 61 परत आहे मित्रांनो. ओके, तर एवढे तुम्ही लक्षात ठेवा, जर आपण आठवलं तर आपण बघूया नेक्स्ट टाइमला. ठीक आहे, ओके मित्रांनो. तर हे महत्त्वाचे या ठिकाणी ट्रिपलेट आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे. ओके, दुसरा एक आहे 5 12 13 हा एक ट्रिपलेट आहे मित्रांनो. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 4 7 परत ठीक आहे मित्र. ओके, इन अ राईट अँगल ट्रायंगल सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड्स मेकिंग द राईट अँगल इज 169. व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस काय असतं मित्रांनो बघा, या ठिकाणी हा सपोज राईट अँगल ट्रायंगल असेल, याची व्हॅल्यू जर समजा 69 आहे, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, याची व्हॅल्यू किती राहणार 5 राहणार, एकाची व्हॅल्यू 12 राहणार, म्हणजे हा 5 स्क्वेअर हा 12 स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू आहे 16, हा त्याचा स्क्वेअर रूट आहे या ठिकाणी 13, तर 13 इज द रिक्वायर्ड आन्सर. 13 इज द रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे मित्रांनो, इन अ राईट अँगल ट्रायंगल द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड मेकिंग द राईट अँगल इज 169. 5 चा स्क्वेअर किती होणार मित्रांनो 25 प्लस याची व्हॅल्यू किती होणार 144, याची व्हॅल्यू किती होणार 169. हा जो कंप्लीट स्क्वेअर आहे, तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेनस, तर हे 169 आहे. 169 याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर मिळत आहे मित्रांनो इट इज अ 13. 13 इज द रिक्वायर्ड आन्सर्स. ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर बघा नेक्स्ट आहे, आउट ऑफ द डेट गिवन बिलो व्हिच डेट कन्सिडर पायथागोरस ट्रिपलेट. आता पायथागोरस ट्रिपलेट कोणता आहे आता सांगितलं बघा, हा पायथागोरस ट्रिपलेट आहे, हा नाही आहे. ठीक आहे, हा पण नाही आहे आणि हा नाही आहे. तर आन्सर काय आहे मित्रांनो 15 8 17. क्वेश्चन आलेला क्वेश्चन आहे, हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा मित्रांनो ABC आर द साइड्स ऑफ ट्रायंगल्स a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर. नेम द टाइप ऑफ राइट एंगल ट्रायंगल्स. तो सॉरी ट्रायंगल्स आहे, त्याचा आन्सर काय मित्रांनो C, राइट एंगल ट्रायंगल्स. पाचवा क्वेश्चन आहे, फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर्स इफ द डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. तर डायगोनल काय असते मित्रांनो बघा, डायगोनल इज इक्वल टू यू नो √2 into साइड, √2 into साइड. तर या ठिकाणी बघा मित्रांनो दिलेलं आहे 10√2. असं याला कंपेअर जर केलं तर साइड काय येणार, साइड इज इक्वल टू 10 आहे, साइड 10 आहे. काय करायचं तुम्हाला या ठिकाणी पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द पेरिमीटर, पेरिमीटर इज इक्वल टू
स्क्वेअर ऑफ द पेरिमीटर इज 4 साइड, 4 into साइड, 4 into साइड क्या होणार, 4 into साइड, साइड किती आहे मित्रांनो 10, तर व्हॅल्यू किती येणार आहे 40. सो आन्सर विल बी द 40 सेंटीमीटर. किती येणार मित्रांनो 40 सेंटीमीटर. सो ऑप्शन नंबर डी इज द correct answer. So 5, find the perimeter of a square if its diagonal is a 10 root 2 centimeter, then the perimeter is 40 centimeter. Now let's move on to next questions. Question number आहे 6. Altitude of on the hypotenuse of a right angle triangles divided into two parts, length 4 centimeter and 9 centimeter. Find the length of the altitude. मित्रांनो या ठिकाणी geometric meanचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. This is the right angle triangles. ओके, या ठिकाणी बघा इथं तुम्हाला डिवाइड झालेला आहे, एक आहे 4 into 9 आहे. क्लियर. तर या ठिकाणी सपोज इन ट्रायंगल ए बी सी आणि हा डी असेल तर बीडी चं काय होतं मित्रांनो, बीडी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ए बी इज मल्टिप्लाय बाय सी डी. म्हणजे या ठिकाणी म्हणजे 4 into 9, 4 into 9, तर बीडी तुम्हाला फाइंड आउट करायचा. बीडी इज इक्वल टू रूट ऑफ 4 into 9, तर 4 पेक्षा स्क्वेअर रूट आहे 2 आणि हा 3, त्यावेळेला किती येणार मित्रांनो 6. सो 6 इज द रिक्वायर्ड आन्सर. सो देयरफॉर option number C is the required answer by using this. Clear मित्रांनो. Height and base of the right angle triangles 24 and 80. Find the length of the hypotenuse. मित्रांनो बघा right angle triangle मध्ये तुम्हाला एक this is the right angle triangles. हा right angle triangle दिलेला आहे. या right angle triangle चं दुसरं सातवा क्वेश्चन आहे. right angle triangle मध्ये याच्यामध्ये काय दिला, height and base. height दिलेली आहे तुम्हाला 24 आणि याचं बेस दिलेला आहे 80. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे दिस व्हॅल्यू. सो लेंथ ऑफ आता सांगितल्याप्रमाणे 24 चा वर्ग किती होणार 576 प्लस 80 चा स्क्वेअर 324, याची ऍडिशन करा 0. इथं किती येणार मित्रांनो 9 आणि 9 येणार ना, 9 आणि 10, इथं 1 येणार म्हणजे किती येणार बघा 900. सो स्क्वेअर रूट ऑफ 900 किती येणार मित्रांनो या ठिकाणी 30. तर 30 इज द रिक्वायर्ड आन्सर. सो देयरफॉर 30 इज द रिक्वायर्ड आन्सर. तर ऑप्शन नंबर बी इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर मित्रांनो. त्यानंतर आहे इन ट्रायंगल एबीसी. एबीसी ओके. सो दिस इज इन ट्रायंगल एबीसी. एबीसी दिला तुम्हाला या ठिकाणी. ओके, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की कोणता अँगल या ठिकाणी असणार आहे ते. ए बी सी. एबीसी एसी 12 दिलेला आहे, एसी 12 आहे, एबी किती दिला आहे मित्रांनो 6√3 बरोबर आणि याची व्हॅल्यू 6 आहे. तर हा होणार 30 डिग्री, हा होणार 60 डिग्री आणि हा होणार 90 डिग्री. ओके. सो अँगल ए किती आहे मित्रांनो 30 डिग्री. सो ऑप्शन नंबर ए इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर. ओके, हा आहे 8व्याचा प्रॉब्लेम्स, हा 7व्याचा आहे आणि आता आपण बघितला हा 6चा आहे. क्लियर इथपर्यंत. ठीक आहे. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 4. Now 4 alternatives. Answer the each of the following question are given. Choose the correct alternatives. बघा मित्रांनो, two circles of the radii 5.5 and 3.3 centimeter respectively touch each others. Then what is the distance between their center? तुम्हाला सेंटर मधला डिस्टन्स विचारलेला आहे, पण या टच इथं एक्सटर्नली दिलं नाहीये आणि इंटरनली दिलं नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन काय राहणार या ठिकाणी डी 8.8 और 2.2 सेंटीमीटर. इंटरनली असेल तर मायनस करायचं, एक्सटर्नल असेल तर प्लस करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, टू सर्कल्स इंटरसेक्ट each other such that each circle passes through the center of the circle. If the distance between the center is 12, what is the radius of the circles? Two circles intersect each other at such that circle is passes through the center of the circle, and now the distance between their center is called as what is the radius of the each circle. त्याचा आन्सर मित्रांनो सारखाच राहणार आहे. बरोबर आहे. समजा एक सर्कल या ठिकाणी आपण ड्रॉ झालेला आहे. ओके, काय म्हटलेलं आहे, टू सर्कल इंटरसेक्ट each other each circle passes through the center. म्हणजे हा एक सेंटर आहे मित्रांनो, याचं सेंटर आहे, हा या ठिकाणी एक सेंटर आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे, हा एक सेंटर आहे आणि हा एक सेंटर मधून पास झालं असेल याचा डिस्टन्स काय राहणार सारखा राहणार म्हणजे 12 सेंटीमीटर राहणार. A circle touches all the sides of parallelogram. Such parallelogram must be a second rhombus. So rhombus is the required answer. Now next question है, length of a tangent segment drawn from a point which is a distance of 12.5 centimeter from the center of the circle is 12 centimeter. Find the diameter of the circle. मित्रांनो या ठिकाणी बघा tangent दिलेले आहे. ओके, this is the tangents. या इथपर्यंत बघा. ओके, काढूया आपण. हा या ठिकाणी म्हणू शकतो आपण दिस इज द सर्कल्स. हा सर्कल आहे, सर्कलचं काय दिलं तुम्हाला, लेंथ ऑफ द टॅन्जंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट्स. ओके, अँड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल्स. ओके, व्हॉट इज द डायमीटर. डायमीटर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी आहे ओके
इथून असं दिलेलं आहे क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही असं घेऊ शकता. ओके, तुम्हाला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द टॅन्जेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ अ सर्कल्स, म्हणजे पॉइंट याची 12 दिलेली आहे. ओके, याची 12.5 आहे मित्रांनो, सॉरी याची 12 दिलेली आहे. 12 किती आहे? 12 आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे? 12.5 दिलेली आहे क्लिअर इथपर्यंत. आणि हा 90 आहे, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला x ची व्हॅल्यू, म्हणजे पूर्ण डायमीटर काढून डबल काढायचं आहे. डबल काढण्यासाठी काय करावं लागेल? याच्यामधून मायनस करावं लागेल ना. 12 चा स्क्वेअर किती होणार मित्रांनो? 12.5 चा म्हणजे हा 25 आणि 13 गुणिले 12, 12 3 36, 3 12 आणि 3 15, 156 मधून किती करायचं मला? 144 मायनस करायचं आहे या ठिकाणी. ओके, तर ही व्हॅल्यू किती येणार? 25 ॲज इट इज राहणार. इथं 2 इथं 1, हे किती होणार मित्रांनो या ठिकाणी? 3.5 3 × 12. ओके, तर याची व्हॅल्यू किती येणार? 3.4 येणार. किती? 3.4 आणि 3.4 च्या डबल, सॉरी 3.5 येणार, 3.5 येणार आणि 3.5 च्या डबल किती येणार? 7. 7 इज द रिक्वायर्ड आन्सर मित्रांनो. ठीक आहे, 7 इज द रिक्वायर्ड आन्सर. काय केलं या ठिकाणी बघा, 12.5 चा स्क्वेअर घेतला, ही व्हॅल्यू मिळाली. त्याच्यामधून हे मायनस केलं आपण. 12 म्हणजे होते 144 मायनस 00, व्हॅल्यू किती मिळाली मित्रांनो? हे 12.25. याचा स्क्वेअर रूट घेतला. 12.25 चा स्क्वेअर रूट आहे 3.5. 3.5 काय आहे? रेडियस आहे. तुम्हाला काय करायचं होतं? डायमीटर. डायमीटर किती येणार? डबल. डबल किती येणार मित्रांनो? 7 सेंटीमीटर. क्लिअर? इफ द टू सर्कल्स आर टचेस एक्सटर्नली, हाऊ मेनी कॉमन टॅन्जेंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन? तुम्हाला बघा दोन सर्कल या ठिकाणी टच झालेला आहे, एक हा आहे, हा दुसरा आहे. तर किती टॅन्जेंट या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करता येणार? किती? 3. तर ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हा जो क्वेश्चन होता हा 4थ्याचा होता, हा 5व्याचा होता. 6व्याचा बघा मित्रांनो, 6व्याचं काय म्हणतात? इन अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क ACB ऑफ द सर्कल्स विथ द सेंटर O. If the angle ACB is equal to 65, then find the measure of arc ACB. ACB. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा सर्कल आहे, दिस इज अ सर्कल. क्लिअर इथपर्यंत? आता त्याच्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे यांनी की ACB, हा ACB आहे, ACB. ओके, ACB is inscribed as angle arc ACB. ओके, विथ द सेंटर O सेंटर दिलेला आहे. ACB ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला या ठिकाणी? 65 दिली आहे. हा 65 आहे, हा किती होणार मित्रांनो? याच्या डबल होते ना. सो अँगल ओके, तर किती होणार मित्रांनो या ठिकाणी? 65, हा 65, हा किती होणार या ठिकाणी? सो अँगल ACB is equal to half of measure of arc AB. याची व्हॅल्यू 65 आहे आणि इंटू 2 होणार, म्हणजे याचं मेजर ऑफ आर्क किती आहे मित्रांनो? AB. ओके, तर हा होणार 130 होणार. ओके, दिस इज 130. तर 130, दिस इज 130 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क काय होणार मित्रांनो या ठिकाणी? AB. तर AB किती आहे? 130 आहे. तर 1AB आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं ACB काढायचा आहे. ACB काढायचा आहे. ACB तर 130, तो 130 म्हणजे होणार 360 मधून 130 गेले किती होणार मित्रांनो या ठिकाणी? 032 230 म्हणजे ऑप्शन नंबर डी. दिस इज द 6th क्वेश्चन आहे मित्रांनो. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा खूपदा विचारलेला क्वेश्चन आहे. मॅक्सिमम मुलांनी हा आन्सर लिहितात, नाहीतर हा आन्सर लिहितात, पण हा आन्सर कोणी लिहित नाही. याचा आन्सर आहे 230. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. Chord AB and chord CD of a circle intersect inside the circle at a point E. AE and 5.6. EB is equal to 10. C is equal to 8. What is ED? ओके, तुम्हाला या ठिकाणी बघा मी साईडला काढून देऊ शकतो. ओके, एक मिनिट, त्याला थोडंसं मी आता साईडला काढून. ओके, दिसतोय सर्वांना क्लिअर इथपर्यंत? ओके ना. आता बघा मित्रांनो, हा सर्कल आहे, दिस इज द सर्कल, हा सर्कल आहे. क्लिअर इथपर्यंत? हा सर्कल दिसतोय. या सर्कल मध्ये काय म्हटलेलं आहे की कार्ड AB आणि कार्ड CD, हा AB आहे आणि CD, कार्ड AB अँड CD इंटरसेक्ट ॲट पॉइंट E वर या ठिकाणी इंटरसेक्ट होतोय. तुम्हाला AE जवळजवळच घ्यायचं आहे. AE इज मल्टिप्लाय बाय EB अँड इज इक्वल टू CE इज मल्टिप्लाय बाय ED. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ED ची व्हॅल्यू काढायची आहे. AE तुम्हाला दिलेली आहे 5.6
मल्टिप्लाय बाय EB 10 इज इक्वल टू 8 इंटू ED. तर या ठिकाणी होतं, याला डिवाइड करा 5.6 म्हणजे डायरेक्टली आहे. सो दिस इज किती होणार आहे 8 8 साठी 56 म्हणजे 0.7 येते. 0.7 म्हणजे किती होणार मित्रांनो 7. सो 7 इज द ED ची व्हॅल्यू आहे 7. तर 7 इज द रिक्वायर्ड आन्सर. सो व्हॉट इज 7? 7 आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. क्लियर मित्रांनो, ऑप्शन नंबर ए इज द रिक्वायर्ड आन्सर. नाउ 8 क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर झाला. क्वेश्चन नंबर 8 बघा मित्रांनो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD ट्वाइस द मेजर ऑफ आर्क अँगल A ट्वाइस द अँगल A इज इक्वल टू इज थ्राइस द अँगल C. तुम्हाला फाइंड आउट अँगल ऑफ C. ओके, इथे क्वाड्रिलॅटरल दिला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिला आहे मित्रांनो. अँगल A डिवाइडेड बाय अँगल C इज इक्वल टू 3/2. बरोबर. तुम्हाला माहिती आहे अँगल अपोजिट अँगल किती असतात, सप्लिमेंटरी असतात म्हणजे 180. इथे बघा मित्रांनो दोघांची ऍडिशन 5 बरोबर किती आहे, 5 बरोबर 180. 1 बरोबर किती होणार मग 36. 1 बरोबर 36. काय विचारलंय तुम्हाला या ठिकाणी अँगल C. 1 बरोबर 36. 2 बरोबर किती आहे 72. 72 चा आन्सर आहे मित्रांनो. ठीक आहे. 72 इज द रिक्वायर्ड आन्सर. काय केलं बघा या ठिकाणी अँगल फक्त अँगल आपण अँगल C 3/2 केलं. रेशो घेतलं 3 आणि 2 5. कारण सम ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ साइड क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे 180 असतात. आणि 180 जर असेल तर 180 आहे तर मग हे दोघांची मिळून 3 आणि 2 5. 5 बरोबर 180. 1 बरोबर 36 36. 1 बरोबर 36. तर अँगल C ची व्हॅल्यू विचारली आहे 2. तर 2 बरोबर किती होणार 72. सो 72 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर या ठिकाणी. पॉइंट ABC आर ऑन द सर्कल सच दॅट मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BC इज इक्वल टू 120 डिग्री. नो पॉइंट एक्सेप्ट द पॉइंट B इज अ कॉमन टू द आर्क्स व्हिच इज द हाईट टाइप ऑफ ट्रायंगल ABC. मित्रांनो या ठिकाणी बघा मेजर ऑफ AB आणि मेजर ऑफ BC या ठिकाणी म्हटलंय 120. बट इथं नो पॉइंट कॉमन आहे एक्सेप्ट द पॉइंट B. ओके, तर मग त्या ठिकाणी काय होणार मग राइट इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल होणार. इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. क्लियर मित्रांनो. ओके, येत्या लक्षात. तर 9 क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द कलर अल्टरनेटिव्स फ्रॉम द ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, नंबर ऑफ द टॅन्जेंट दॅट कॅन बी ड्रॉन टू सर्कल ऑफ ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. सर्कलवर किती पॉइंट काढता येणार 1. ऑप्शन नंबर सी. मॅक्सिमम नंबर ऑफ द टॅन्जेंट दॅट कॅन बी ड्रॉन टू फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड इट. आउटसाइड इट किती काढता येणार मित्रांनो, आउटसाइड इट 2 काढता येणार ना, 2 काढता येणार. किती एक जर समजा सर्कल असेल, एक सर्कल असेल तर या पॉइंट वरून किती काढता, इथे 1 काढता येणार आणि इथे काढणार, असे 2 काढता येणार तुम्हाला. ठीक आहे, 2 असतात आन्सर आहे. नंबर ऑफ टॅन्जेंट दॅट कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ सर्कल पॉइंट ऑन द सर्कल इज किती 2 काढता येणार. ठीक आहे, सॉरी 1 काढता येणार. एकाच पॉइंट वरून 1 काढता येणार. नंबर ऑफ टॅन्जेंट दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. ओके, आन्सर 1 आहे. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो ABC आणि PQ सिमिलर आहे. AB ची व्हॅल्यू 7 आहे तर आणि याची 5 आहे. तर ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे तर बिगर कोण आहे, तर बिगर कोण आहे अँगल ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल बिगर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो फिलिंग द ब्लँक्स युजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्स. Say the AB is a parallel to the y-axis and coordinates of the point A of R 1 3. Then the coordinate of the point B can be okay AB. Okay, हा तुमचा y-axis आहे. दिस इज x axis. AB पॅरलल आहे y axis ला. AB पॅरलल आहे. ओके, म्हणजे हा आहे x axis. सॉरी दिस इज y डॅश. ओके, दिस इज y डॅश. हे काय मित्रांनो दिस इज हा आहे y. दिस इज x. हा x डॅश आहे. ही लाईन AB आहे. AB लाईन आहे. ओके, ही AB लाईन आहे. कोऑर्डिनेट A चे पॉइंट दिलेले आहे तुम्हाला 1 आणि 3. म्हणजे इथं 3 असेल तर इथं 1 असेल म्हणजे हा होते किती 1 आणि 3. तर तुम्हाला काय विचारलंय व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट B. B चे कोऑर्डिनेट कुठे राहणार, म्हणजे 1 वर राहणार. 1 तर राहणारच आहे पहिल्या याच्यामध्ये. 1 मध्ये ऑप्शन मध्ये बघा कोण आहे तर हाच आहे ना ऑप्शन डी. तो 1 राहणार आहे तर 1 वर राहीलच ना, 1 वर राहील म्हणजे 1. आणि ऑप्शन नंबर 3 तो पॉसिबिलिटी विचारला आणि कॅन बी राहू शकतो यावर 1 आणि -3 राहू शकतो. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाईज ऑन द राइट ऑफ द साइड ऑफ द ओरिजिन ऑन द एक्स एक्सिस. एक्सच्या राइट हँड साइडला काय होणार एक्स. x0 वाला म्हणजे कोण आहे 0 वाला. 0 नंतर आहे म्हणजे x0 म्हणजे हा राइट हँड साइडला म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर. हे संपूर्ण प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्स साठी गडबड करू नका. 4 पैकी 4 मिळाले पाहिजे. जर तुम्हाला सेक्शन आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.
ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्टन्स ऑफ द पॉइंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन फसला होता. मॅक्सिमम पोरांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नव्हतं की व्हॉट इज डिस्टन्स ऑफ द पॉइंट -3 and 4 फ्रॉम द ओरिजिन इज. मग याचं काय होतं मित्रांनो, याचं घ्यायचं समजा ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ द पॉइंट या दोघांमधला डिस्टन्स काय असतं ओरिजिन पासून √a² प्लस b² असतं. म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला दोन पॉइंट दिलाय -3² प्लस 4² किती आहे मित्रांनो या ठिकाणी 9 मायनसचा काय होणार प्लस होईल ना -3² प्लस 9 प्लस 16 म्हणजे किती होणार मित्रांनो या ठिकाणी 25 आणि 25 कसा आहे 5 आहे. तर 5 इज द रिक्वायर्ड आन्सर. 5 इज द ऑप्शन नंबर सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर हा क्वेश्चन आलेला होता आजच मी आज सकाळच्या बॅच मध्ये आपण सांगितलं होतं प्रॉब्लेम्स. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं या ठिकाणी 30 डिग्रीच्या ऐवजी फक्त 45 होतं. बाकी ॲडजस्ट क्वेश्चन लाईन मेक्स अँड अँगल्स ऑफ 30 डिग्री विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्हच राहणार निगेटिव्ह राहणारच नाही. ओके. सो दॅट द स्लोप ऑफ द लाईन इज 30 काय 1/√3 होते मित्रांनो. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी इज द रिक्वायर्ड आन्सर. साइन टॅन आणि याची व्हॅल्यू काय असते टॅन 30 इज इक्वल टू दिस वन. ओके 1/√3 आणि टॅन 60 म्हटलं तर √3 टॅन 45 म्हटलं तर 1. क्लियर मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर ऑफ फॉर द फॉलोइंग क्वेश्चंस. रेशियो ऑफ द सर्कमफरन्स अँड एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 7. फाइंड द सर्कमफरन्स. फाइंड इट सर्कमफरन्स. तुम्हाला रेशियो दिलेला आहे. कशाचा रेशियो दिलेला आहे बघा मित्रांनो 2πr डिवाइडेड बाय एरिया म्हणजे πr² चा दिलेला आहे. याचा रेशियो दिलेला आहे 2:7. क्लियर इथपर्यंत. तुम्हाला फाइंड आउट करायचं व्हॉट इज द सर्कमफरन्स. सर्कमफरन्स काय होणार सर्कमफरन्स होणार इज इक्वल टू 2πr ला आन्सर सर्कमफरन्स काढायचा आहे 2 × πr² डिवाइडेड बाय 7 बरोबर आहे. तर आता याच्यावर तुम्हाला आता कळावं लागेल पाय तर राहणारच आहे. आर ची व्हॅल्यू दिली आहे का नाही आर ची व्हॅल्यू दिली नाहीये. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू आपण इथून काढू शकतो ना इथून काढू शकतो बघा हा पाय आणि पाय कॅन्सल आर आणि हा एक काय दोन आणि दोन कॅन्सल आर बरोबर 7 असेल तर आर बरोबर किती आहे या ठिकाणी 7 आहे. क्लियर. आर बरोबर 7 आहे तर या ठिकाणी मग तुम्ही असं लिहू शकता 2 × पाय आर ची व्हॅल्यू किती 7 × 7 डिवाइडेड बाय 7 म्हणजे हा 7 आणि 7 कॅन्सल म्हणजे किती येणार मित्रांनो 4π. So 14π. So 14π is the required answer. So option number A is the required answer. ठीक आहे मित्रांनो 2π काढायचं आहे तुम्हाला 2π म्हणजे सर्कमफरन्स फाइंड आउट करायचं आहे. दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. If the next question, so if the measure of an arc of a circle is 360, the length is 44 cm. Find the circumference of the circle. Measure of the arc of the circle is 360. Length आहे तेवढं ओके मला फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी. What is the circumference of the circle? Length of ओके मित्रांनो हा फॉर्म्युला आहे ना. सो लेंथ ऑफ आर्क L इज इक्वल टू व्हॉट θ/360 इनटू सर्कमफरन्स म्हणजे 2πr. क्लियर. तर 2πr आहे तर याची व्हॅल्यू काय आहे ना L ची व्हॅल्यू दिलेली आहे की 44 इज इक्वल टू 160 डिवाइडेड बाय 360. 2πr काढायचा 2πr फाइंड आउट करायचा हा 0 0 कॅन्सल झाला. ओके त्याच्यानंतर 4 चा भाग द्या मित्रांनो 4 9 येते इथे 4 चा भाग दिला तर 4 11 11 9 99 11 99 म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द रिक्वायर्ड आन्सर. सो 2πr ची व्हॅल्यू काय मिळणार मित्रांनो इट इज 99 काय मिळणार 99 असं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. तर ऑप्शनच तुम्हाला लिहायचं असतं म्हणून मी लिहून देतोय. क्लियर इथपर्यंत. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इफ इट्स मेजर इज 90 अँड रेडियस इज 7. आता प्रमाणे जसं आपण सांगितलं पेरिमीटर फाइंड द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर्स ऑफ its measure is 90 and radius is 7. तर याचा आन्सर काय असणार मित्रांनो मला रेडियस दिलेला आहे 2πr पेरिमीटर ऑफ सेक्टर्स ऑफ सर्कल इट्स मेजर इज 90 डिग्री. सो देयरफॉर व्हाट इज रेडियस इट होणार 90 डिवाइडेड बाय 360 is multiplied by 2 into 22 by 7 into 7 बरोबर आहे r. ठीक आहे. आन्सर झालं मित्रांनो इथे येणार 4 येणार इथे येणार 2 आणि इथे येणार 11 आन्सर आहे का नाही तुम्हाला पेरिमीटर विचारलंय ना हे लेंथ झाली तर पेरिमीटर 4 असते ना 11 ची चौथी काढली. सो 44 इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके 44 इज द रिक्वायर्ड आन्सर. फाइंड द कर्व सरफेस एरिया ऑफ द कोन ऑफ रेडियस r सेंटीमीटर अँड हाइट इज 24 सेंटीमीटर. तुम्हाला कर्व सरफेस विचारलेला आहे कर्व सरफेस एरिया ऑफ रेडियस
कोन. कर्व सरफेस एरिया बघा मित्रांनो या ठिकाणी ओके, म्हणजे कर्व सरफेस एरिया विचारला म्हणजे काय ना पाय. व्हॉट इज कर्व सरफेस एरिया? पाय आर एल. पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? 22/7. आरची व्हॅल्यू आहे 7. एल कसं काढायचं मित्रांनो? एल ट्रिपलेट माहिती आहे 7, 25 आणि 24. म्हणजे इथं 25 आहे ना, किती 25 होणार. 7, 24 आणि 25 चा ट्रिपलेट आहे. तर या ठिकाणी जर समजा या ठिकाणी बघा मित्रांनो असं जर समजा 1 मिनिट ओके बघा मित्रांनो या ठिकाणी हा एक कोन आहे. कोनच काढायचं ना मला. ओके कोन आहे. दिस इज अ कोन. त्या कोन मध्ये काय केलेलं आहे? दिस हा हाईट आहे. हाईट किती दिली आहे मित्रांनो या ठिकाणी 24. हा 24 आहे. रेडियस 7 आहे. मग ही जी स्लॅंट हाईट आहे एच व्हॅल्यू किती मिळाली? या ठिकाणी 25 मिळाली, कारण 7, 24 आणि 25 चे ट्रिपलेट आहे. एच व्हॅल्यू म्हणजे व्हॉट इज द कर्व सरफेस एरिया ऑफ द कोन? पाय आर एल. पाय आर एल ची व्हॅल्यू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू 7 आणि इंटू पायची एच व्हॅल्यू किती होणार? 25. तर 7 आणि 7 कॅन्सल होणार. किती होणार या ठिकाणी? 50. 5, 55, 55 म्हणजे 550. 550 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचा आन्सर आहे. ओके सो करेक्ट आन्सर इज 550 सेंटीमीटर स्क्वेअर. 550 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर इथपर्यंत? हां नेक्स्ट. कर्व सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज 440 and its radius is 5 cm. Find the height. तुम्हाला कर्व सरफेस दिलेली आहे. आता व्हॉट इज द कर्व सरफेस एरिया? 2πRh. काय आहे मित्रांनो या ठिकाणी बघा, पाचव्याचा आन्सर सांगतो. पाचव्याचा आन्सर आहे कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2πRh. ओके हां, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती? 440 दिलेली आहे. त्याच्यानंतर रेडियस दिलेला आहे, तुम्हाला हाईट काढायचं आहे. तर h इज इक्वल टू हाईट काढायचं आहे इज इक्वल टू 440 डिवाइडेड बाय 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे? इथं 22/7. 7 मी वरती लिहितो चालेल. आरची व्हॅल्यू या ठिकाणी किती मिळाली सांगितलं आहे? 5. किती? 5. 5 गुणे 10. 10 आणि हा शून्य कॅन्सल, म्हणजे कॅन्सल झाले. ओके तर हा 2 येणार, म्हणजे किती येणार याची व्हॅल्यू? 14. तर 14 इज द रिक्वायर्ड आन्सर. 14 इज द रिक्वायर्ड आन्सर. तर या ठिकाणी मित्रांनो 14 दिलं नाही आहे तुम्हाला, पायच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. कशाचं? पायच्या फॉर्म मध्ये आहे. तर पायच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे परत या ठिकाणी प्रॉब्लेम वाटेल झाला. 14 आहे ना. ओके काय प्रॉब्लेम नाही, याला 7 ला इकडे घ्यावं लागते. तो 20 सॉरी दिस इज 44 0 डिवाइडेड बाय 2 इज मल्टिप्लाय बाय पाय इंटू 5 असं होईल. 5 गुणे 10 म्हणजे हा आणि हा कॅन्सल झाला. 44/पाय म्हणजे रिक्वायर्ड आन्सर किती मिळणार मित्रांनो? 44 पाय सेंटीमीटर. म्हणजे h ची व्हॅल्यू 14 पाय न घेता आपण डायरेक्ट घेऊ शकतो, किंवा मग त्याची व्हॅल्यू ही आहे 44/पाय. ठीक आहे. ओके देन त्याच्यानंतर कोन वॉज मेल्टेड अँड कॉस्ट इनटू सिलेंडर ऑफ द सेम रेडाय ऑफ द बेस ऑफ द कोन. हाईट ऑफ द सिलेंडर इज 5. फाइंड द हाईट ऑफ द कोन. तुम्हाला मेल्ट झालेला आहे आणि सेम रेडियस आहे. ठीक आहे. रेडियस काय आहे या ठिकाणी? सेम रेडियस आहे. तर तुम्हाला मेल्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागेल पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ओके त्याच्या बघा मित्रांनो पाय आणि पाय कॅन्सल झालं, आर आणि आर सारखा आहे कॅन्सल झालं. त्याची h1 म्हणजे आणि हा h2 घेऊया. याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती? 5 आणि हा मल्टिप्लाय मध्ये 3 येणार इज इक्वल टू h2 होतं. तर h2 ची व्हॅल्यू 15 येते. किती? 15 सेंटीमीटर येते. किती? 15 सेंटीमीटर. सो देअरफॉर द ऑप्शन इज ए. करेक्ट ऑप्शन काय मित्रांनो? 15 सेंटीमीटर. किती आहे मित्रांनो? 15 सेंटीमीटर. क्लियर. चला नेक्स्ट. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा क्यूब काढायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असते मित्रांनो? साइडचा क्यूब असते. साइडचा क्यूब आहे. तर पॉइंट नंतर किती डिजिट आहे मित्रांनो? 3 आहे. याचा आहे ना पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, तर 6 डिजिट यायला पाहिजे. तर 6 डिजिट कुठे आहे बघा पॉइंट नंतर? 1 2 3 4 5 6 म्हणजे ऑप्शन काय आहे मित्रांनो? डी. ओके सो अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला वाटते की हा 2026 ला येण्याचे चान्सेस भरपूर आहे. ठीक आहे मित्रांनो येणारच असं वाटतं मला, कारण हा थोडा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. पाहायला तुम्हाला इझी वाटतो पण याचा आन्सर वेगळा आहे मित्रांनो. बघा साइड ऑफ अ क्यूब फाइंड. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, साइड काढायची आहे. क्यूब ऑफ व्हॉल्यूम इज 1 मीटर क्यूब. म्हणजे बघा तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे क्यूब किती दिलेला आहे मित्रांनो? या ठिकाणी आहे 1 मीटर क्यूब. बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम काय असतो? साइडचा क्यूब असतो. काय असते? साइडचा क्यूब असतो. पण साइड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथं क्यूब आहे, इथं क्यूब आहे आणि इथं पण तुम्ही क्यूब लिहू शकता. 1 क्यूब इज 1 ना.
टेकिंग क्यूब रूट म्हणजे साइन काय होतं मित्रांनो, क्यूब रूट जर घेतला तर 1 मीटर होते. आता बघा या ठिकाणी मला 1 मीटर तर मीटर मध्ये दिलाय का, मीटर मध्ये दिलाय का, नाही दिलेला आहे. मग काय होते बघा 1 into 1 मीटर म्हणजे हाऊ मेनी सेंटीमीटर, 100 centimeter. So therefore this is the 100 centimeter is the required answer. So therefore option number C is the required answer. Okay, this is the very important for the 1 marks. Clear friends? Okay, now let's move on to next questions. Question number, हाँ आता हे क्वेश्चन आय थिंक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. नाही हा क्वेश्चन नाही. ओके, तर सेक हा क्वेश्चन आलेले आहे. हे जो आहे 1 मार्क्स साठी वगैरे आलेले आहे की सेक थीटा साइन थीटा आणि कोसेक थीटा मध्ये होते 1 ॲज अ रिलेशन्स आहे. कोसेक 45 म्हणजे काय होते 1, इट इज साइन 45 इज इक्वल टू 1 बाय रूट 2. तर कोसेक काय होणार 45 रूट 2. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. हे सर्वांना माहिती आहे. व्हेन वी सी द हायर लेवल फ्रॉम द होरिझॉन्टल लाइन, होरिझॉन्टल लाइन आपण जर वरती बघितलं तर अँगल काय होणार, अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन. मित्रांनो हे इझी होतं. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 4 अल्टरनेटिव्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं, हा क्वेश्चन आलेला आहे जुलै 2024 च्या पेपर मधला क्वेश्चन आहे. ओके, इन ट्रायंगल ABC and PQR, so in 1-to-1 correspondence of the vertices AB upon QR is equal to BC upon PR is equal to C upon PQ. AB BC CA QR बघा या ठिकाणी AB BC AC म्हणजे PQ AB काय येणार या ठिकाणी ABC राहणार, ABC नाही दिसत आहे. त्यानंतर PQ QP QRP कोणतं राहणार सांगा मित्रांनो या ठिकाणी AB बाय ओके AB बाय QR बघा AB बाय QR ओके. BC बघा BC बाय PQ नाही, हा नाही होणार म्हणजे हा राऊंड झाला. ठीक, AB एवढे बघा AB बाय QR ओके. त्यानंतर मित्रांनो बघा BC बाय PR ओके आणि CA आणि PQ म्हणजे हा ऑप्शन नंबर सेकंड वाटतोय मित्रांनो इज ट्रू. ओके, तर क्वेश्चन नंबर हा जो आहे ना हा सेकंड बरोबर आहे. ठीक आहे, पण लक्षात ठेवा. त्यानंतर PQAB आहे का, नाही. AC आणि QR आहे का बघा, AC आणि QR नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, हां तर या ठिकाणी आहे पहिला असं ओके. त्यानंतर आहे बघा मित्रांनो हा क्वेश्चन कोणता विचारला, एक्सटर्नली आहे बघा. इथं म्हटलेलं आहे एक्सटर्नली. अगोदरच्या क्वेश्चन मध्ये एक्सटर्नली नव्हतं आणि इंटरनली दिलं होतं. त्यानंतर 2 क्वेश्चन आले होते. एक्सटर्नली म्हणजे ऍड करायचं, इंटरनली असेल तर मित्रांनो सबस्ट्रॅक्ट करायचं, एक्सटर्नली असेल तर ऍड करायचं. तर या ठिकाणी 5.5 आणि 3.3 म्हणजे ऑप्शन येणार ऍड करायचं या ठिकाणी. ठीक, so his answer is 8.8 centimeter. So option number B is the correct answers. Now next questions. AB is parallel to y-axis and coordinate of the point A are 1, 3. Then find the coordinates of the point B are. This question is asked in the July 2024. बघा या ठिकाणी मित्रांनो this is the x-axis, this is the y-axis. The line which is parallel to the y-axis. Coordinate of the points are. आता सांगितलंय ना हा 1 आहे आणि हा इथला 3 आहे. 3 आहे म्हणजे इथं काय ना मित्रांनो बघा या ठिकाणी ना 1 आणि 3 तर 1 तर राहणारच आहे, 1 राहणारच आहे, नो प्रॉब्लेम. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर्स. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब. आता सांगितलं 10 चा क्यूब 1000 आहे. ऑप्शन नंबर ए व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ अ साइड 10 सेंटीमीटर. तर साइड म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज ए क्यूब म्हणजे साइडचा क्यूब इज इक्वल टू 1000. क्लियर मित्रांनो. त्यानंतर आहे कॉर्ड AB अँड CD ऑफ सर्कल इंटरसेक्ट. हे आता सांगितलं होतं की समजा या ठिकाणी जर सपोज हे रिपिटेशन क्वेश्चन आहे मित्रांनो, झालेले आहेत खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, ओके, असं नाही की हे रिपिटेशन क्वेश्चन आहे. रिपिटेशन क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी मी परत तुम्हाला रिवाइज आलं पाहिजे म्हणून हे दिलेलं आहे. ओके, क्लियर ना. असं दिलेलं आहे याची व्हॅल्यू आहे AB आणि CD. AB आणि CD हे इंटरसेक्ट केलेलं आहे इन द पॉइंट E मध्ये. याची व्हॅल्यू दिली आहे बघा A इज मल्टिप्लाय बाय EB ओके इज इक्वल टू C इज मल्टिप्लाय बाय ED फाइंड आउट करायचं आहे. ही व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 4 × 10 इज इक्वल टू 8 × ED असं दिलेलं आहे. ओके, E तर या ठिकाणी 2 आहे ना आणि इथं 5 येणार. सो आन्सर विल बी द 5. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. क्लियर मित्रांनो. सो ED ची व्हॅल्यू काय मिळणार या ठिकाणी ED इज इक्वल टू 5 सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर. क्लियर. ओके, इथे लक्षात. चला नेक्स्ट
इफ रेडियस ऑफ बेस ऑफ 7, आता बघा 7 बेस आहे, हाईट 24 आहे, तर स्लॅन्ट हाईट काय आहे? 7, 24 आणि 25 चं ट्रिपलेट आहे. ठीक आहे, आता सांगितलंय ट्रिपलेट. डिस्टन्स ऑफ पॉइंट 3 आणि 4 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 16 प्लस 9 इज 25, स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. सो ऑप्शन नंबर सी. स्लोप ऑफ x एक्सिस 0 असते, y एक्सिस कॅनॉट बी डिटरमाइंड, y एक्सिस वर कॅनॉट बी डिटरमाइंड, x एक्सिस वर 0 असते मित्रांनो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्षात ठेवा. जर समजा 24 ला जर समजा असं विचारलं ना स्लोप ऑफ x एक्सिस, तर तुम्हाला नेक्स्ट मध्ये म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला विचारणार स्लोप ऑफ y एक्सिस, बट कॅनॉट बी डिटरमाइंड, तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, इन ट्रायंगल एबीसी, आणि हे जे क्वेश्चन आहेत आज दिसतोय तुम्हाला, हे सर्व 2022, 23, 24 आणि 25 मार्च मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो, प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत. ओके, नाउ इन ट्रायंगल एबीसी इज सिमिलर, हा सिमिलर, दिस इज अ सिमिलर ट्रायंगल. ओके, नाउ अँगल ए इज इक्वल टू 48, देन अँगल डी इज इक्वल टू व्हाट? तर ए बघा, ए आणि डी सारखं आहे, ए आणि डी सारखं आहे, तर डी ची व्हॅल्यू किती राहणार? 48. आउट ऑफ द फॉलोइंग व्हिच इज द पायथागोरस ट्रिपलेट? पायथागोरस ट्रिपलेट कोणता आहे? 3 4 5 चा पायथागोरस ट्रिपलेट आहे. AB is a parallel to the, आता हे सांगितलंय, आता सांगितलंय ना 1. ओके, पॅरलल टू द x एक्सिस. ओके, पॅरलल टू x एक्सिस आहे. हा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे, म्हणजे त्याच्या डिफरंट आहे. क्लियर. ओके, सॉरी, दिस इज हाय y एक्सिस, दिस इज x एक्सिस. आता बघा मित्रांनो, काय म्हणजे AB पॅरलल कोणाला? x एक्सिसला, आणि याची पॉइंट इथं आहे वरती, म्हणजे 1 आहे आणि 3 आहे. 1 आणि म्हणजे 3 आहे, असं पॅरलल आहे. म्हणजे इथं 1 आहे, 1 कोणाचं आहे जास्त, 3 कोणाचं आहे मित्रांनो इथं, म्हणजे इथं येणार 1 आणि 3 ला आहे. ठीक आहे, तर व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी? तर ए चे कोऑर्डिनेट इथं आहे, हा ए झालं, तर बी चे काय राहणार? बी चे काय राहणार? हा तर कॉन्स्टंट राहील, हा कोण आहे? वाय वाला किती आहे? 3 वाला आहे, 3 तर राहणारच आहे. 3 कुठे आहे? फक्त याच्यामध्येच आहे, फक्त मायनस काय राहू शकतो लेफ्ट हँड साइडला. आन्सर विल बी डी, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन खूपदा रिपीट होतो. ठीक आहे, तर याला 7व्या क्वेश्चनला चांगलं करून ठेवा. ठीक आहे, ओके. 9 तारखेला जो होणारा पेपर आहे त्यामध्ये व्यवस्थित करून ठेवा. बघा, अ सर्कल हॅविंग रेडियस 3 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द लार्जेस्ट कार्ड? लार्जेस्ट काय असतं? डायमीटर. 3 च्या डबल किती होतात मित्रांनो? 6. 6 इज द रिक्वायर्ड आन्सर. 2 या ठिकाणी बघा, 2 tan 45 1 मायनस 2 1/2. मित्रांनो, हा 2 आणि 2 कॅन्सल झालं, सो 2 minus 1 म्हणजे किती येते? 1. तो 1 इज द रिक्वायर्ड आन्सर. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. क्लियर. आता हे सांगितलं होतं इंटरसेप्ट एबीसी, तर आय थिंक मला वाटतं हा 230 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर. ACB is the angle with the center O, ACB is equal to 45, and what is the measure of the intercepted arc? AXB. ठीक आहे, इंटरसेप्ट झाले ना, इंटरसेप्ट झाले, त्याची व्हॅल्यू किती मिळणार? याच्यामधून हे मायनस करायचं. ठीक आहे, तर 230 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओके, साइन बघा, साइन थीटा इनटू कॉसेक थीटा, याची व्हॅल्यू कोण? आउट ऑफ डेट व्हिच इज द पायथागोरस ट्रिपलेट? नाही, कोणता? हा 15. बघा, इम्पॉर्टंट आहे. 15, 8 आणि 17, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर इफ एबीसी आर राईट अँगल ट्रायंगल्स, असं आहे, हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल्स. क्लियर. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल्स आहे. क्लियर इथपर्यंत. चला नेक्स्ट, लास्ट आहे कोऑर्डिनेट द ओरिजिन. कोऑर्डिनेट्स ऑफ द ओरिजिन इज 0 0 असते मित्रांनो. ठीक आहे, 0 0. इफ द रेडियस 5, परपेंडिकुलर हाईट 12, 30 त्याची साइन हाईट असते, कारण 5, 13 आणि 12 चा स्ट्रिपलेट आहे. AP is a tangent and drawn to the circle with the center O of an external point P. OP 12, OPA 30 आहे. Then what is the radius of the circles? Clear. Okay. या ठिकाणी बघा, हा सर्कल आहे. क्लियर, सर्कल आहे. हा पॉइंट O आहे. इथून एक लाईन ड्रॉ केली आहे, त्याच्यानंतर इथून एक लाईन ड्रॉ झाली. क्लियर. आणि हा परपेंडिकुलर असतो मित्रांनो. काय म्हटलंय? AP is a tangent and drawn from the circle from the external point P. P पॉइंट हा इथं आहे. AP हा इथं आहे. O इज द सेंटर. क्लियर. OP ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. OP आहे 12, OP 12, हा 12, OPA, OPA हा 30 म्हणजे हा किती होणार मित्रांनो? 60. ओके, तर व्हॉट इज द रेडियस? याच्या अपोजिट किती? 1. तर 1 म्हणजे किती होणार? सॉरी, 1 म्हणजे याचा हाफ होईल ना, हाफ म्हणजे किती होणार? दिस इज द आन्सर 6. ठीक आहे, कारण साइड अपोजिट टू
बघा मित्रांनो इथं थोडंसं 30 डिग्री 60 डिग्री अँगल आहे ना, सो साईड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू, कारण याच्या 30 च्या अपोजिट किती आहे, OS काढायचं ना, रेडियस काढायचं, 1/2 इंटू हायपोटेनस, 1/2 इंटू हायपोटेनस, सो देअरफॉर 1/2 इंटू हायपोटेनस, हायपोटेनस किती आहे 12, हायपोटेनस किती आहे बघा, हा 90 च्या अपोजिट हायपोटेनस आहे ना 12, तर 12 चे हा किती होणार, दिस इज द 6 इज द रिक्वायर्ड आन्सर. क्लियर? ओके मित्रांनो, हा दिस इज द सक्सेसफुल आपण या ठिकाणी एमसीक्यू टाइपचे क्वेश्चन होते ते आपण बघले सांगितलेलं आहे, तो बघितला आहोत. ठीक आहे. जर असेच नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूब चॅनल येत जातात मित्रांनो, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. ओके, तोपर्यंत बाय बाय, टाटा.